नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, कॉन्स्टिपेशन, मलबद्धता खरंच खूप सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. जनरली असं दिसतं की ज्येष्ठ नागरिकांमध्ये किंवा एकदा वय वाढल्यानंतर तर हा प्रॉब्लेम होतोच होतो. म्हणजे कॉन्स्टिपेशन होतं, संडासला कडक वगैरे होते. परंतु आता एक नवीनच ट्रेंड आला आहे, तो असं की लहान मुलांमधलं कॉन्स्टिपेशन. याला मी ट्रेंड याच्यासाठी म्हटलं की नैसर्गिक जर शरीराचा विचार केला तर लहान मुलांचं वय हे कफ प्रकृती किंवा कफाचं वय असतं. या कफाच्या वयामध्ये खरं तर कॉन्स्टिपेशन झालंच नाही पाहिजे. वाताच्या वयामध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये ते होतं कारण कोरडेपणा येतो, हे समजू शकतो. परंतु लहान मुलांमध्ये सुद्धा हल्ली कॉन्स्टिपेशन वाढत चाललेले आहे. अनेक पालक येतात, लहान मुलांना घेऊन येतात की डॉक्टर याचं पोट साफ होत नाही, याला मलबद्धतेचा त्रास आहे, याला संडासला कडक होते, हा संडासला जायला घाबरतोय, एवढी याला संडासला कडक होते, संडासला गेल्यानंतर हा अर्धा पाऊण तास बसतोय तरीही संडास होत नाही, किंवा मग हा 2-2, 3-3 दिवस संडासलाच जात नाही. अशा पद्धतीचे जे काही प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामुळे मग बाकीचे त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे सगळं वाढत चालले. हे सगळं का वाढत चालले याच्याच काही 4-5 कारणं आहेत, ती मी सांगणार आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच सांगतो, अनेक लोक मला असं विचारतात की डॉक्टर मग तुम्ही उपाय सांगा याच्यावरती किंवा एखादं औषध सांगा. हे जी कारणं आहेत ही दूर केली तर उपाय किंवा औषध घेण्याची, तेही लहान मुलांना असं काही पोट साफ करण्याचं औषध देण्याची गरजच पडणार नाही. पहिला मुद्दा मी असं सांगेल तो म्हणजे एकतर मुलं घाईत असतात, त्यांचं जेवणामध्ये त्यांना काही इंटरेस्ट नसतो, आपल्या समाधानासाठी ती जेवतात आणि मग असं जेवण करत असताना होतं काय तर ती चावून खात नाहीत. आणि अशा पद्धतीने जर त्यांनी चावूनच नाही खाल्लं तर मग अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही अन्न व्यवस्थित चावून खाता तेव्हा तोंडामध्ये जो लालास्राव म्हणजे जी लाळ असते त्याचं आणि अन्नाचं व्यवस्थित संयोजन होतं, ते व्यवस्थित मिक्स होते आणि मग अन्न पुढे जातं. याने अन्न पचायला मदत होते. शिवाय अन्न चावत असताना मेंदूलाही एक संदेश जातो की आता शरीरामध्ये अन्न येतं, अन्न ग्रहण केलं जाते, तर ते पचवण्यासाठी जे काही पाचक स्त्राव असतात ते पोटामध्ये सिक्रीट व्हायला सुरुवात होतात आणि मग अन्न व्यवस्थित पचतं. परंतु जर अन्न न चावताच तसंच नुसतंच गिळलं तर मात्र अशा पद्धतीने जे काही पाचक स्त्राव, लालास्राव त्याच्यामध्ये मिक्स व्हायचे ते मिक्स होत नाहीत आणि मग अन्नपचन व्यवस्थित होत नाही. आणि अन्नपचन व्यवस्थित झालं नाही तर मग मलबद्धता, खडा होणं वगैरे हे आलंच. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जेवण करताना TV पाहणं किंवा मोबाईल पाहणं. इथे सर्रास आता हल्ली तर दिसतंय की मोबाईल दिल्याशिवाय मी जेवणच करणार नाही असा हट्ट मुलं धरतात आणि मग आता त्याने 2 घास खावेत या भावनेतून पालकसुद्धा त्यांना मोबाईल देतात, त्याच्यावरती ते कार्टून वगैरे लावतात आणि मग ती मुलं मोबाईलमध्ये बघत जेवतात. याने होतं काय तर आयुर्वेदाने एक नियम सांगितलेला आहे की तन्मना भुंजित, म्हणजे काय, मन लावून जेवावं. आता जेवण करत असताना जर त्याच्यात लक्षच नसेल तर आपण काय खातोय, किती खातोय याचाही अंदाज येत नाही. ते काय रसाचं आहे, त्याची चव काय, ते आपल्याला आवडतंय ना आवडतंय याचा काहीही अंदाज येत नाही. आणि अशा पद्धतीने अशा प्रकारे जर अन्न सेवन केलं तर ते पचायला खरंच खूप अवघड बनून जातं. कारण अन्नपचन ही प्रोसिजर फक्त फिजिकल प्रोसिजर नाही आहे, त्याचा जो करता करविता आहे तो मेंदू आहे. आणि जर तिथे मेंदूच उपस्थित नसेल, मेंदूत जर कार्टून बघत असेल तर निश्चितपणे अन्नपचनाच्या समस्या ह्या येणारच आहेत. त्यामुळे तन्मना भुंजित हे खूप महत्त्वाचं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मैद्याचा. आता इथे मैदा प्रामुख्याने उल्लेख का करतोय कारण मैदा पचायला जड असतो आणि हल्ली आपल्या आहारामधलं मैद्याचं जे प्रमाण आहे ते खूप वाढत चाललेलं आहे. बेकरीचे जे काही प्रोडक्ट्स असतील, मग त्याच्यामध्ये पाव असेल, ब्रेड असेल, बिस्किटं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे केक, पेस्ट्रीज असतील, याच्यामध्ये प्रामुख्याने मैदा वापरला जातो. हा मैदा पचायला अतिशय जड असतो आणि लहान मुलांमध्ये याचं जर प्रमाण वाढलं तर मग कॉन्स्टिपेशनचं प्रमाणसुद्धा पर्यायाने वाढणारच आहे. त्यामुळे तुमच्या मुलांच्या आहारामध्ये मैदा किती आहे ते बघा आणि जर तो जास्त असेल तर तो कमी करा आणि त्यांना दलिया, लापशी, भरड वगैरे अशा प्रकारचा आहार सुरू करा, जेणेकरून त्यांचं पोट साफ व्हायला मदत होईल. चौथा मुद्दा मला असं सांगायचा आहे तो म्हणजे मुलांची कमी होणारी हालचाल. हल्ली मैदानी खेळांचं जे प्रमाण आहे हे खूप कमी झालेलं आहे. यालाही कारण परत तेच मोबाईल, त्याच्यावरचे गेम, कार्टून्स वगैरे हेच आहे. याने होतं आहे काय की मुलं जेवल्यानंतर एकाच जागेवर बसून राहतात, तासनतास एका जागेवर बसून ती गेम खेळत असतात. याने असं होतं एकतर हालचाल नाही झाली तर पोटामध्ये गॅसेस तिथल्या तिथेच वाढायला सुरुवात होतात. ते गॅसेस पुढे जात नाही आणि जर अशा पद्धतीने गॅसेस तयार झाले आणि जर ते पुढे गेले नाही, पोटातच साठायला लागले तर मलाला पुढे ढकलण्यासाठी जो एक अपेक्षित वेग असतो तोच मिळत नाही आणि मग पोट साफ होत नाही. आयुर्वेदाने असं सांगितलं की भुक्तोपविशत तुंदम, म्हणजे काय तर
तुम्ही जेवल्यानंतर जर फक्त बसून राहिलात तर तुम्हाला ढेरी म्हणजे पोट वाढणं अशी समस्या दिसते. आता हल्ली लहान मुलांमध्ये सुद्धा पोट वाढणं, पोटाचा आकार वाढणं हे दिसतंय. लहान मुलांमध्ये सुद्धा वजन वाढणं हा प्रकार दिसतोय. याचं कारण हेच आहे की मुलांची शारीरिक जी हालचाल आहे ती आता कमी कमी होत चाललेली आहे. मैदानी खेळांचा अभाव आणि मोबाईलचं अतिप्रमाणात वापर याच्यामुळे सुद्धा ते होतं. मग आता याच्यावर उपाय काय? तर याच्यावर उपाय एकच की मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करणं. पाचवा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो काही मुलांच्या बाबतीत दिसतो तो असा की त्यांची उष्ण प्रकृती असू शकते किंवा एखादा मोठा ताप येऊन गेल्यानंतर किंवा एखाद्या मोठ्या आजारातून उठल्यानंतर त्यांना कडकी भरलेली असू शकते. कडकी भरणं म्हणजे काय की शरीरात उष्णता साचून राहते, त्यामुळे त्यांनी कितीही खाल्लं तरी त्यांचं वजनही वाढत नाही, ते कडकडीत किडकिडीतच राहतात. आणि मग होतं काय की अशा पद्धतीने शरीरात जर उष्णता असेल तर शरीरातला द्रवांश हा शोषला जातो आणि मग मल कोरडा होतो आणि असा कोरडा झालेला मल बाहेर टाकण्यासाठी विशेष कष्ट करावे लागतात किंवा तो व्यवस्थित बाहेर जात नाही आणि मग कॉन्स्टिपेशन होतं. असं सुद्धा काही मुलांमध्ये दिसतं. याचं कारण त्यांचा एखाद्या मोठ्या आजारातून उठणं किंवा मोठा ताप येऊन गेलं हे सुद्धा असू शकतं. तर तो जो उष्णतेचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे तो दुरुस्त करणं, त्याच्यासाठी काही आयुर्वेदिक चिकित्सा वगैरे घेणं हे सुद्धा तिथं गरजेचं आहे. एक घरगुती उपाय म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना 2 चमचे तूप चालू करू शकता, कारण तुपाने होतं काय, तुपाने शरीरातली उष्णता कमी होते आणि शरीराला पुन्हा स्निग्धता प्राप्त होते. तर अशा पद्धतीने मुलांमध्ये पोट साफ न होण्याची ही 4-5 कारणं जी मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये आढळली, ग्रंथामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे, तर ही तुमच्याशी मला शेअर करायची होती. यासाठी आजचा हा व्हिडिओ ही माहिती मला कशी वाटली हे मला नक्की कळवा. याबद्दल तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणार आहोत. खूप खूप धन्यवाद.